पावसाळा आला की मार्केटमध्ये छान अशी अळूची पानं येतात. अळूवडी करण्यासाठी मी ती घेऊन आले. 2 जुडी आणली, म्हणजे जवळ-जवळ 10 पानं होती. छोटी मोठी अशी होती. सो मी ती स्वच्छ धुवून घेतली आणि आता मी त्याच्या शिरा काढतेय. अशा शिरा काढून घेतल्या सगळ्या पानांच्या. आता मला चिंच गूळ घालून अळूवडी आवडते, म्हणून मी चिंच आणि गूळ घेतलंय. थोडी चिंच, थोडं चवीनुसार गूळ घ्यायचा, किती गोड पाहिजे. आता त्याचा कोळ तयार करायचा आहे चिंच आणि गुळाचा, म्हणून त्याच्यामध्ये एक पेला पाणी घेतलंय मी साधारण, आणि ते मी आता गॅसवर ठेवून देते. थोडंसं गरम करायचं, जेणेकरून पटकन तो गरम होऊन गूळ त्याच्यामध्ये विरघळेल, आणि गॅस घालवून टाकायचा. आता मी पीठ घेते, चण्याचं बेसन घेते. ते 4 वाट्या घेतलंय मी. मला जास्त लागतं, कारण मला थिक लागते, ते चिकटायला पाहिजे ना व्यवस्थित, म्हणून पानांना. आता ते थंड झालंय मिश्रण, ते मी डायरेक्टच त्याच्यामध्ये स्ट्रेन करून घेते, गाळून घेते तो कोळ पिठामध्ये. आणि आता हे पिठाचा थिकनेस पाहिलाच असेल ना तुम्ही, घट्ट पीठ एकदम. आता त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आपल्या आवडीनुसार. हळद 1 चमचा, 1 चमचा मालवणी तिखट जे आपल्या घरात असतं, तीळ टाकायचे थोडेसे, आणि गोडा मसाला टाकायचा. गोडा मसाल्याने चांगली चव येते. थोडाच टाकलाय मी, जास्त काहीच नाही टाकले, मला मसाले जास्त आवडत नाही. आणि 1.5 चमचा त्याच्यामध्ये मी मीठ टाकलंय, आपल्या चवीनुसार. चव घेऊन पाहायचं नंतर, आणि आपल्याला पाहिजे तशी टेस्ट आली की थांबवायचं, म्हणून आधी थोडेच मसाले टाकायचे. आता बॅटर रेडी आहे. हे बघा, एवढं थिक आहे ते बॅटर. आता एका साईडला मी खाली टोप घेतलाय पाण्याचा, आणि वरती चाळणीमध्ये तेल लावून ती चाळण वरती ठेवते, जेणेकरून जसं जसं माझ्या वड्या होतील ना तसे मी त्याच्यात ठेवून देईन त्या. आता पानं मोठी असल्यामुळे मी त्याचे काप करते, मध्ये चिरते ती पानं, जेणेकरून मला ते व्यवस्थित लावता येईल. ते बघा, मी आता लावायला घेतलेलं आहे पीठ त्याच्यावर, आणि आता त्याची मी घडी करते, गोल करते. आता तो जो रोल आहे तो खूप मोठा झाला, त्याच्यामुळे मी ते मध्ये चिरते आणि मग ते ठेवते चाळणीमध्ये. आता तसेच मी इतर पण रोल करून घेतले आहेत, आणि हे पहा आपला तयार आहे अळूची वडी. तुम्हाला जर अळूवडी शॅलो फ्राय करायची तर शॅलो फ्राय पण करू शकता, आणि जर डीप फ्राय करायची तर डीप फ्राय करून पण खाऊ शकता.